आता नुकताच आपण बघितलं की सी ए परीक्षेचा निकाल लागला. त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेला विद्यार्थी माझ्यासोबत आहेत. तर नमस्कार. नमस्कार सर. काय सांगाल, सी एची मोठी परीक्षा मानली जाते देशभरामध्ये, ती परीक्षा तुम्ही उत्तीर्ण झालात, तर काय भावना आहेत एकंदरीत? मला खूप आनंद झालेला आहे. मी परीक्षा उत्तीर्ण झालो. खूप वर्षाचा संघर्षाचं फळ मला आज भेटलं असं वाटतंय. रविवारी आमचा निकाल लागला त्यावेळेस म्हणजे मी आदल्या दिवशी लिटरली 2 दिवस झोपलो नव्हतो की मला असं वाटत होतं की मला 40 मार्कसुद्धा पडतात का नाही इथपर्यंत कंडिशन मला भीती होती. पण तेवढे पडले मला आणि मी पास झालो, त्याचा मला खूप आनंद आहे. आता जे मुलं सी एची तयारी करतात किंवा अभ्यास करतात त्यांना काय सल्ला द्याल किंवा काय सांगाल? त्यांना मी एकच म्हणेन की तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा, स्वतःच्या हार्डवर्कवरती विश्वास ठेवा. तुम्हाला फळ हे 100% भेटणार. फक्त तुम्ही बाकीच्या गोष्टींमध्ये जास्त डायव्हर्ट न होता स्वतःच्या अभ्यासावरती आणि कष्टावरती फोकस द्या. तुम्हाला तुमचं फळ, तुमची वेळ 100% येणार. जशी माझी आली तशी तुमची पण येणार. तुमचा अभ्यासाचा शेड्यूल कसा होता किंवा किती वेळ अभ्यास करायचा, किती अभ्यास करायला लागतो, काय सांगाल? ॲक्च्युली मला एकच सब्जेक्ट होता. 2 सब्जेक्टमध्ये मला ऑलरेडी एक्झाम्शन होतं. तर एक सब्जेक्टलासुद्धा मी ह्याच अभ्यासिकेमध्ये सकाळी 8 ते रात्री 10:30-11पर्यंत बसत होतो एका सब्जेक्टसाठी. म्हणजे मी ॲटलिस्ट डेली नाही म्हटलं तरी 8-9 तास अभ्यास केलेला आहे एका विषयासाठी. आणि त्याच्या आधी 2 एक्झाम्शन आले तेव्हा मी 2-2 वाजेपर्यंत बसून क्वेश्चन सॉल्व केलेले आहेत लायब्ररीमध्ये. तर मी तसं म्हटलं तर ॲप्रॉक्सिमेट ॲव्हरेज एक 9-10 तास अभ्यास केलेला आहे. किती कालखंड लागतो? म्हणजे आता 12वी नंतर या परीक्षेची आपण तयारी सुरुवात करतो, तर कसा स्वरूप कसा असतं आणि किती वेळ लागतो काय? आम्ही ज्यावेळेस ॲडमिशन घेतलं त्यावेळेसचं स्ट्रक्चर पूर्ण वेगळं होतं. आता नवीन स्ट्रक्चरप्रमाणे जर विचार केला तर आता 12वी नंतर तुम्ही फाउंडेशन देऊ शकता. फाउंडेशन झाली की तुम्हाला इंटरमिजिएटचे दोन्ही ग्रुप कंपल्सरी आहेत. ते दोन्ही ग्रुप तुम्ही पासआउट झाला की तुम्हाला आता आर्टिकलशिप म्हणजे प्रॅक्टिसिंग सी एच्या अंडर तुम्हाला एक प्रॅक्टिस ट्रेनिंग घ्यावी लागते 2 वर्षासाठी. आधी आम्ही 3 वर्षाची घेतलेली आहे. आणि त्यानंतर आज तुम्ही जे यश हे संपादन केलेलं आहे, ह्याचं श्रेय तुम्ही नेमकं कुणाला द्याल? याचं श्रेय तर मी पहिलं माझ्या आईवडिलांना आणि मावशीला देईल. त्यानंतर मी माझ्या मित्रांना देईल. आयुष्यात ज्या वेळेस कठीण प्रसंग आले त्यावेळेस एक नवीन मित्र मला भेटत गेला. त्यांनी मला खूप साथ दिली. त्याचबरोबर मी कृष्णात अभ्यासिकेचे आभार मानतो. त्यांनी पण खूप मला सपोर्ट केला. राजकुमार माने असतील, राहुल रोकडे असतील, ह्या दोघांनी मला आत्ता यामधल्या पिरियडमध्ये खूप सपोर्ट केला. तसंच माझे बाकीचे मित्र आहेत इथले पर्वती गावातले, त्यांनी पण खूप सपोर्ट केला. मी या सगळं यशाचं माझ्या जे काही क्रेडिट आहे ते माझ्या घरच्यांना आणि मित्रमंडळींना देईल.